हे अशा प्रकारे या ठिकाणी नटराजाची मूर्ती म्हणजेच नाचणाऱ्या शंकराची मूर्ती या ठिकाणी पुठ्ठ्यापासून म्हणजे हार्डबोर्डपासून बनवलेली आहे. धूळ लागू नये म्हणून कॅरीबॅग वर घातलेला आहे. असंही आपण पुठ्ठ्यापासून हार्डबोर्डपासून तयार करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त गणपती किंवा कोणतीही मूर्ती पुठ्ठ्यापासून उठाव शिल्प पद्धतीनं आपण तयार करू शकता किंवा क्ले मातीपासून रेडीमेड क्लेपासून तयार करू शकता किंवा पांढऱ्या मातीपासून शेतातील पांढऱ्या मातीपासून पण कुठलाही एक स्टॅच्यू आपण बनवू शकता उठाव शिल्प म्हणून. तर याच्यामध्ये विषय हा नटराज आहे, पण याच्यामध्ये विषय आपण वेगळा पण घेऊ शकतो. तुम्हाला स्कूलमध्ये जे मी टॉपिक सांगितलेलं आहे ते टॉपिक तुम्ही घेतलात तरी चालेल किंवा हा बनवलात तरी चालेल. त्याचबरोबर गणपती डेकोरेशनसाठी हा एक क्राफ्ट मॉडेल बनवलेला आहे. तर या ठिकाणी हा सर्व काही हातानं बनवलेला आहे, मीच बनवलेला आहे. या ठिकाणी फेविकॉलनं अगोदर रंगीत फेविकॉलनं या ठिकाणी गम लावलेला आहे, त्यावर चमकी घातलेला आहे. अगोदर क्राफ्टसाठी हा जो मिनार आहे हा जो गेटसारखा दिसणारा भाग आहे हा हार्डबोर्डपासून किंवा माउंटबोर्डपासून किंवा पुठ्ठ्यापासून बनवलेला आहे किंवा कार्टूनपासून पण आपण बनवू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे जे अवेलेबल मटेरियल्स आहेत त्या मटेरियलचा वापर आपण करू शकता. इथे चमकीचा पेपरच्या या ठिकाणी जिलेटिन पेपर किंवा चमकीचा पेपरचा या ठिकाणी वापर केलेला आहे. काही ठिकाणी रंगाचा वापर केलेला आहे, काही ठिकाणी त्यानंतर रंगाचा वापर झाल्यानंतर स्केच पेनचा वापर केलेला आहे, बारीक ब्रशचा वापर केलेला आहे, इतर रंगीत कागदांचा वापर केलेला आहे. परंतु हा जो रेडीमेड मोर लावलेला आहे हा रेडीमेड आपण लावू नका, आपल्याला सगळं काही हँडमेड पाहिजे आहे. अशा पद्धतीनं हा तयार करू शकता किंवा स्कूलमध्ये जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे किंवा जे तुम्हाला करायला मी सांगितलेलं आहे ते केलं तरी चालेल किंवा कुठलीही एक ॲक्टिव्हिटी मस्त दिसणारी सुंदर ॲक्टिव्हिटी बनवा. ॲक्टिव्हिटीसाठी अगोदर प्लॅन करा, अगोदर रफबुकमध्ये किंवा ड्रॉईंग बुकमध्ये अगोदर स्केच करा, त्याला लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करा आणि सर्व साहित्य गोळा झाल्यानंतर